आज आपण नफा तोटा पाहूया। तर क्वेश्चन आपल्यासमोर आहे, 500 रुपये किमतीच्या वस्तूची 500 रुपये किमतीच्या वस्तूची किंमत शेकडा 25% वाढवली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती झाली। तर बघा, हे दोन पद्धतीने मी सॉल्व करतो, तुम्हाला जी बेटर वाटते ती फॉलो करा। हे अगोदर काय करतो मी, मूळ किंमत म्हणजे माझी खरेदी किंमत किती 100 रुपये होती, त्याच्यावर नाही का 25% वाढवली, म्हणजेच विक्री किंमत किती झाली माझी 125। 100 25% ग्रोथ झाली ना, ग्रोथ झाल्याच्या नंतर 100ची 125 झाली आणि 500 रुपये किमतीच्या वस्तूची किंमत मग नवीन किती होणार आहे, म्हणजे 500 रुपये तुमची खरेदी, नवीन म्हणजे विक्री असणार आहे, तुम्ही एक्स कन्सिडर करा। आता ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला। एक्स समोरील घटक आहे का नेहमी नाही का भागाकारमध्ये असतो बघा, म्हणजे डायरेक्टली तुम्ही एक्स बरोबर ती 500 गुणिले 125 असणार आहे, हे 500 गुणिले 125 छेदामध्ये 100 समोरील संख्या ऑलवेज डिवायडेशनमध्ये असते बघा, स्टेप वाढवत बसू नका। हे 2 शून्य कॅन्सल, छेदामधले 2 शून्य कॅन्सल, 5 ने 125ला गुणायचे, तर गुणाकार करून घ्या। तर असा गुणाकार करणार आहे मी, 25 नाही असे गृहीत धरतो, फक्त 100च येतात, मग 5 गुणिले 100 500, आता 25 गृहीत धरावं लागतं, 25चा 5 125, 500 आणि 125, 500 125 किती झाले 625। तुमच्या पद्धतीने तुम्ही गुणाकार करा, म्हणजे नवीन किंमत किती असणार आहे 625, ऑप्शन क्रमांक 2। आता दुसरी पद्धत कशी बघा, आपण डायरेक्ट नाही का नफा आहे का नफा, आता 500 रुपये तुम्हाला खरेदी किंमत दिली बघा, इथं मी तर खरेदी लिहितो बघा, खरेदी नुसतं केलं किती आहे 500 रुपये बरोबर। हे नफा दिला आहे तुम्हाला, शेकडा नफा किती दिलेला 25%, 25%लाच मी असं लिहू शकतो का 25 भागिले 100, कारण लिहायला जमतं आहे आपल्याला, कारण टक्के म्हणजे भागिले 100 असते, 25 1 25 25 चौक 100, 25%ला मी कसं लिहिणार फ्रॅक्शनमध्ये 1/4 लिहिणार बरोबर। आणि जी खालची आहे ती असते बघा आपल्याला खरेदी किंमत असते, ते जी खालची किंमत आहे, आणि वरची जी किंमत आहे ती असते नफा बरोबर। तर आता माझी खरेदी किमतीचं युनिट किती आहे 4, आणि नफा जर त्याच्यामध्ये ॲड जर झाला तर माझी विक्री किंमत होणार आहे, म्हणजेच विक्री किमतीचं युनिट किती आहे बघा, विक्री किमतीचं युनिट 4 आणि 1 5 झालं। आता जी किंमत दिलेली त्याच्यावर आपल्याला नाही का एका युनिटची किंमत फाइंड करायची, मग खरेदी किंमत 4 युनिट आहे, 4 युनिटची किंमत किती दिली 500, मग असं लिहा 4 गुणिले इकडं बरोबर ती 500 लिहा। एका युनिटची किंमत किती येणार आहे 1 बरोबर ती काय करतो मी 4ने भागतो 500ला, 500मध्ये काय येत रे 5 गुणिले 100 लिहू शकतो, मग 4ने जर या 100ला भागितलं तर 25, 25चा 5 125, म्हणजे एका युनिटची किंमत किती आली रे 125। तर मला विचारलं आहे काय, विक्री किंमत विचारली आपल्याला, विक्री किंमत विचारली ना, विक्री किमतीचं युनिट काय आहे रे 5 आहे, मग एका युनिटची किंमत किती आली 125, मग गुणाकार करा 125 गुणिले 5, आलं का तसंच जसं अगोदर आपण 125 इकडे केलं तर गुणिले 5 बघा, 5ने ह्या जर 100ला गुणलं तर 500 येणार आहे, 25ला गुणलं तर 25चा 5 125, 500 आणि 125 किती झाले 625, कसंही करा 625। अशा प्रकारे मित्रांनो ह्या 2 मेथड आहेत, जी बेस्ट वाटते ती फॉलो करा। आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया। एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे, त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राजने ती वस्तू 720 रुपयांना विकतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती। बरं, आता खरेदी किंमत आहे ना, तर 20% नफा झाला आहे, खरेदी किंमत मला माहिती नाही 100 रुपये मानतो मी, 100 रुपयावर 120% नफा झाला आहे बघा, म्हणजेच विक्री किंमत माझी किती होणार आहे 120 होणार आहे। तर पुढं काय दिलेलं त्यांनी, राजूने ती वस्तू 720 रुपयांना विकतो, म्हणजे 720 रुपये विक्री किंमत असताना माझी खरेदी किंमत काय असणार आहे एक्स रुपये असणार आहे बरोबर। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, आणि जे एक समोरील भाग आहे तो नेहमी नाही का भागाकारमध्ये येत असतो, म्हणजे असं डायरेक्ट, मग इथं काय होणार आहे ह्यांच्या दोघांचं क्रॉस होणार आहे 100 गुणिले बघा 100 गुणिले 720, एक्सच्या समोरील भाग काय रे 120 आहे, ती नेहमी भागाकारमध्ये असते, एकच्या समोरील घटक, स्टेप वाढवायची नाही, हे 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल बरोबर, 0 कॅन्सल झाला, 12 सकून किती रे 12ने भाग जर दिला तर 72, 100 गुणिले 6 राहिले गुणाकारमध्ये, म्हणजे फायनल माझं उत्तर किती आलं एक्स बरोबर ती 100 गुणिले 6 किती असते 600। ओके, तर तुमची खरेदी किंमत काय असणार आहे रे, ती असणार आहे 600 रुपये,
ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट पाहूया आता. बघा तिसऱ्या क्रमांकाचा रुपये 3,500 किमतीचा दूरदर्शन संच शेकडा 7% नफा घेऊन विकला तर किती रुपये नफा मिळाला. ओके, हे बघा आता हे क्वेश्चन नाही का आपण असं करून शोधू शकतो, फाईंड करू शकतो. म्हणजे 3,500 गुणिले किती 7% नफा झाला आहे, टक्के म्हणजे भागिले 100 करा. नफा किती झाला आपल्याला फाईंड करायचं. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. 35 गुणिले 7 केलं तर बघूया किती येते आन्सर. 7 5 35ला 5चा हातचे आले 3, 7 त्रिक 21 आणि 3 किती रे 24. म्हणजे 200 किती आलं 45. नाही तर असं करा 3,500 म्हणजे 100% बरोबर ती रक्कम किती आहे 3,500. मला नफा किती मिळाला आहे बघा, कलर मी चेंज करायलो. 7% नफा आहे ना, टक्केच्या खाली टक्के लिहा. 7% नफा असताना किंमत किती असणार म्हणजे नफा किती असणार आहे माझा. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. कधीही एक समोरील घटक नाही का छेदामध्ये येतो. म्हणजे असं होईल 7 गुणिले 3500 छेदामध्ये हे 100 असणार आहे. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. म्हणजे 7 गुणिले 35 आलं का ते किती येतो गुणाकार 245. ऑप्शन क्रमांक तुमचा 1 असणार आहे. खूप सिंपल आहे, कन्सेप्ट क्लिअर असू द्या. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. बघा एक वस्तू 17 रुपयांना विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 12 रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल क्वेश्चन मार्क. तर बघा 17 रुपयानं नाही का विकल्यामुळे नफा किती झाला रे त्याला 2 रुपये नफा झाला. बरं आता 17 रुपये विक्री किंमत असताना 2 रुपये नफा होतो. म्हणजेच 17 रुपये नाही का विक्री असताना माझी खरेदी काय असणार आहे रे, खरेदी असणार आहे 17मधून 2 वजा करा म्हणजे 15 रुपये खरेदी असणार आहे. बरोबर ना. तर जर ती वस्तू 12 रुपयांना विकली, बघा आता 15ची वस्तू जर 12 रुपयाला जर विकली, मला काय होणार आहे विक्री किंमत 12 रुपये आणि मला तोटा होणार आहे. म्हणजे 15ची नाही का 12 रुपयाला विकल्यावर मला किती रुपये तोटा होणार आहे 3 रुपये. मग तोटा माझा किती असणार आहे रे 3 रुपये. आता तोटा माझा 3 रुपयाचा असणार आहे. म्हणजे 15च्या खरेदीवरती मला 3 रुपये तोटाच झाला आहे. मग मला काय होणार आहे शेकड्यामागं बी तोटा होणार आहे. म्हणजे बघा 15च्या खरेदीवरती मला 3 रुपये तोटा झाला, ते 100वरती किती तोटा असेल. बरोबर. 3 1 3, 3 5 15, 5ने भाग द्या 5 1 5, 5 2 10 आणि हा 0 कॅन्सल करतो आणि तर लागू करतो. म्हणजे 20% मला काय त्या ठिकाणी तोटा झालेला असेल. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चव्हाण मॅथ्सच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. आणि ह्या क्वेश्चनचं आन्सर काय असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4.